राजा विक्रमाची उज्जैन नगरीचे जे राजा विक्रम होते, 2 नंबरला जी मूर्ती आहे ती राजा विक्रमाची पहिली मूर्ती. या शनी मांडळ नगरीमध्ये एक चंद्रसेन नावाचे राजे होते, त्यांची ही कन्या. 3 नंबरला जी मूर्ती आहे ती विक्रम राजांची दुसरी पत्नी आणि 4 नंबरला या फुलाराच्या पाठीमागे पद्मावती राणींची दासी आहे. विक्रम राजांच्या खाली इकडे एका तेली कन्येची ही मूर्ती आहे. ही शनी मांडळ येथे जे तिलारी नगरीमध्ये तेली होते, ज्यांच्या घरी राजा विक्रमाने तेलाचा गाणं चालवले आणि खांद्यावरती अष्टधातूची एक बाहेरून आपण ती प्रतिमा लावली मूर्तीची झेप होऊ नये म्हणून. ती लहान मूर्ती स्वल्प स्वरूपात ती शनी दिवस साडेसाती सुरू झाली. तर त्या साडेसाती काळामध्ये पदापासून शनिदेवांनी त्यांना दूर केलं. शनी मांडळ या नगरीत आलं, इथे त्यांच्यावरती चोरीचा आळ आला, इथे त्यांच्या शरीराचं खंडन झालं आणि तेलाचा घाणा चालवून त्यांना दिलेली परीक्षा याच्यातून ते पास झाले आणि म्हणून शनिदेवांनी त्यांना सूक्ष्म असं स्वरूप देऊन त्यांना इथे दर्शन दिलं आणि साडेसातीपासून मुक्त केलं. म्हणून संपूर्ण भारतामध्ये जेवढे शनिदेवाचे मंदिर आहे हे शक्तीपीठ आहे, हे साडेसाती मुक्तीपीठ आहे. मग या तीर्थक्षेत्राची एक विशेषता आहे की राजकीय क्षेत्राचे मालक शनी महाराज आहेत आणि या तीर्थक्षेत्राचा अजून एक इतिहास आहे की हे शनी साडेसाती मुक्तीपीठाच्या बरोबर राजकीय क्षेत्रातला कुठलाही व्यक्ती आपली व्यथा घेऊन यांच्याकडे आले की शनी महाराज त्यांची इच्छा पूर्ण करतातच करतात. बोला शनी महाराज की जय. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा एका सभेत सांगितलं होतं, पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर शनी मांडळला मला यावं लागेल. एवढं मोठं सबस्तिस्तु या विनाशक्या धर्मकल्याणकृतिता विनायकं प्रिया नित्यं ताज्य स्वस्तिं ब्रुवन्तु न भवन्तु यजमानस्य आशीर्वादपरायणाः. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. लक्ष्मीनारायणाभ्या नमः. उमामहेश्वराभ्या नमः. वाणी हिरण्यगर्भाभ्या नमः. शचीपुरन्दराभ्या नमः. इष्टदेवताभ्या नमः. कुलदेवताभ्या नमः. स्थानदेवताभ्या नमः. वास्तुदेवताभ्या नमः. याज्ञवल्क्यायै नमः. सर्वेभ्यो देवभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. निर्विघ्नमस्तु. द्वादशेतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि दिवप्रियक्षतमहुतः. वन्दनपूर्वक चरणकमलेभ्यो अक्षतां समर्पयामि. तिथिर्विष्णुः सतावारो नक्षत्रं विष्णुरेव च. योगच्च करणं विष्णु सर्वविष्णुमयं जगत्. अद्य पूर्वोच्चरितम् एवं ग्रह गुण विशेषण विशिष्टायाः शुभ पुण्यतिथौ. आपलं स्वतःचं नाव घ्यायचं. नाम्न्याः यजमानाय म्हणायचंय अहं ममः आत्मनः श्रुती स्मृती पुराण पुण्यफल प्राप्त्यर्थ कायिक वाचिक मानसिक मम राजकीय क्षेत्रमध्ये उत्तम यश प्राप्ती सहित मनोरथ मनोकामना हे तवे समस्त शत्रु पराजय हे तवे यश कीर्ती सहित शनिपीडा निवृत्ती हे तवे शनी मांडळ तीर्थक्षेत्रे साडेसाती मुक्तिस्थाने शनिच्चर देवता देवालय अभिषेक करीशे. देवांना फक्त गंध अक्षता वापरून पराक्रम थोर